जे विद्यार्थी आता नुकतेच 12वी पास झालेले आहेत किंवा जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुवर्ण संधी म्हणजे 11,500पेक्षा जास्त या ठिकाणी रेल्वे पदाची भरती आलेली आहे। आणि विशेष बाब म्हणजे ही परीक्षा मराठीतनं होणार आहे आणि त्याच्यापेक्षा विशेष म्हणजे याला इंग्रजी पण नाही आणि याला मराठी पण नाही। आणि त्याच्यामुळं आजचा हा जो सेशन आहे हा सेशन तुम्ही लक्षपूर्वक करा। तुम्हाला सांगतो की अजून फॉर्म भरायची मुदत बाकी आहे, मला वाटतं 11 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरायची मुदत बाकी आहे। जे राहिलेत त्यांनी फॉर्म भरून घ्या आणि ज्यांनी भरलाय त्यांनी लेक्चर बघून घ्या। का तर तुम्हाला सांगतो क्लर्क पासून स्टेशन मास्टर पर्यंत 35,000 पासून या ठिकाणी 1,00,000-1.5 लाखापर्यंत पगार असणारी पद आहेत आणि याचा नेमका काय अभ्यास करावा याच्या संदर्भात अतिशय महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलेलो आहे आणि तो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि विशेष म्हणजे ह्याचे YouTube लाईव्ह सेशन सुद्धा लवकरात लवकर फ्री मध्ये विद्यार्थ्यांना मी सुरू करतोय। त्याच्यामुळं जे चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फ्री सेशन याचे जे होणार आहेत त्याचं या ठिकाणी काय ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येईल। तर चला मुद्द्याला आपण हात घालूयात की ही 11,500 पद जे आहेत आणि 12वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत हे पात्र विद्यार्थी आहेत त्यांनी नेमकं काय करायचे त्या विषयावर आपण बोलू। त्याच्या अगोदर मुद्दा बघा, हे 999 ला रेल्वे भरतीची बॅच आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातले अतिशय तज्ञ फॅकल्टी तुमच्या समोर शिकवायला आहे आणि इथं सिलेबस अक्षरशः या ठिकाणी जो काय लागतोय तो पूर्ण काय आपण इथं केलेला आहे। तर मुद्द्यावर आपण जर बोललो तर लक्षात येईल बघा, साधारणतः 2019 माझ्या समोर आहे CBT 1। आपल्याला माहिती आहे एक्झाम 2 टप्प्यात राहते। CBT 1 एक टप्पा राहतो याचा, हा CBT 1 पास करायचा मग CBT 2 ला जायचं। आता CBT 2 ला गेल्या मग दोन्हीचे एकत्रित मार्क धरून मेरिट लावलं जातं, म्हणजे प्रीमियन्स नसती, बरोबर आहे। CBT 1 आणि CBT 2 कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 आणि 2 अशा प्रकारे टेस्ट आहे। तर CBT 1 मध्ये CBT 2 ला जायला साधारणतः जर आपण पाहायचं झालं तर एक प्रिव्हियस इयरचा कट ऑफ दिलेला आहे की कुठं 72 ओपन साठी अहमदाबादचा आहे, त्यातच ओबीसीला 64 आहे। आपण मुंबईचं बघितलं ना तर मुंबईला 77 आहे ओपनला कट ऑफ आणि 70 ओबीसीला आहे, तर SST SC आणि 54 ST। आता इथं जर तुम्ही एक गोष्ट बघितली ना, एक गोष्ट लक्षात घ्या, इथं हायेस्ट आकडा मला एक दिसतोय तो म्हणजे किती, तर इथं दिसतोय हायेस्ट आकडा 77 नाही 82 हायेस्ट आकडा 82 आहे आणि लोएस्ट आकडा इथं बघितलं तर 57 आहे। म्हणजे ह्याच्या मध्ये या ठिकाणी आपल्याला तयारी पाहिजे। म्हणजे एक जनरल गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला 80+ मार्काचं टार्गेट इथं ठेवायचं आहे। 80+ किती पैकी, तर या ठिकाणी CBT 1 चा जर आपण विचार केला तर 100 प्रश्न आहेत आणि 100 प्रश्नाला आपल्याला वेळ जो आहे हा वेळ इथं आहे तो म्हणजे 90 मिनिटाचा वेळ आहे। 90 मिनिटात 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। आता इथं हाच विषय लक्षात घ्यायचा आहे की 100 प्रश्नात आपल्याला 80+ प्रश्न बरोबर आणायला नेमकं काय करायचंय त्याच विषयी मी बोलणार आहे। तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, साधारणतः जानेवारी मध्ये परीक्षा होऊ शकते आणि आपल्याकडे वेळ भरपूर आहे आणि याला नवीन काय करायचं नाही। तर आता बघा मी सांगतोय तेवढं करायचं। पहिलं रिझनिंगचे 30 प्रश्न आहेत। आता रिझनिंगचे 30च्या 30 प्रश्न सुटण्यासारखे प्रश्न आहेत, ह्यामध्ये अवघड असं काहीच नाही, बरोबर आहे। सुटण्यासारखे सहज शक्य प्रश्न आहेत ते 30। आता या 30 प्रश्नाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या की याला नेमकं काय करायचं। तर तुम्हाला माहित असेल की तलाठी TCS ने घेतलेले, TCS न महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कोणत्या रेल्वेच्या जेवढ्या एक्झाम घेतल्या आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या म्हणजे 2-4 एक्झाम घेतलेल्या आहेत त्यामध्ये तलाठी मेन एक्झाम आहे। तर या सगळ्या एक्झाम मधले तुम्ही फक्त प्रॉपर रिझनिंग या विषयाचे, रिझनिंगला म्हणजे बुद्धिमत्ता म्हणायचं, तर या बुद्धिमत्ता विषयाचे जर प्रश्न हातात घेतले तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी हे जी आहे 16 ते 17 टाइप्स आहेत रिझनिंगचे प्रकार, जसं अंकमालिका, संख्या मालिका, हे 16-17 टाइप आहेत। त्याच्या बाहेर हे विचारत नाही किंवा तेवढेच टाइप फिरवून ते विचारतात किंवा त्याच्या बाहेर रिझनिंगचे टाइप पण जास्त नाहीत बा। आणि आता इथं या टाइप्सनं जर तुम्ही गेला आणि तेवढं समजा एक टाइप तुम्ही घेतलाय आकृत्या वगैरे काय, तर त्याच्यावरचे 15-20 प्रश्न
तुम्ही जर सोडवले तर तुम्हाला सांगतो पेपरला बसल्यावर या 30 पैकी 26-27 प्रश्न कुठंच गेलेले नाहीत। बर, ह्याच्या पलीकडे अजून एक मॅटर तुम्हाला सांगतो। ह्याच्या पलीकडे अजून मॅटर असा आहे की जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला तर याच्यावर सगळेच रिजनिंगचे क्वेश्चन आपण अपलोड केलेले आहेत, TCS ने घेतलेले। ते जर तुम्ही नीटनेटके केले तर तुम्हाला इथं 26-27 या ठिकाणी सहज, फक्त याला आवश्यक आहे प्रॅक्टिस। नाहीतर पेपर मध्ये बसल्या वाटतं हे मला माहित आहे पण तिथं सुटत नाही, का तर आपली प्रॅक्टिस झालेली नसते। आणि काय एखाद्या बुद्धिमत्तेला गुंतून पडतो आपण की टाइम संपलेलाही कळत नाही। म्हणून अत्यंत जबरदस्त अशी रोजची 2 तास रिजनिंगची प्रॅक्टिस इथं करणं आवश्यक आहे। मॅथमॅटिक्सला पण सेम तसंच आहे। मॅथमॅटिक्स म्हणजे गणित, गणिताला सेम तेच आहे। हे TCS ने विचारलेले ते कुठे मिळतील? आपल्या टेलिग्रामलाच मिळतील, तिथे काही डाऊट नाही। आणि इथं लक्षात घ्या की इथं मॅथमॅटिक्सला सुद्धा तुम्हाला या पद्धतीने जायचंय की एक प्रकार आहे त्या ठिकाणी आपण पाहतो की काळ काम वेगाचा 10-15 एक्झाम्पल त्याच्यावर सोडवा, ह्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल हे TCS जास्त कॉम्प्लिकेटेड करत नाही। नाहीतर तुम्ही काळ काम वेगाचं रेल्वे आलेल्याचे वेगळं, गणित गेलेल्याचे वेगळे, संघ गेलेले वेगळे, रिटर्न आलेले वेगळे, असं करू नका, का तर यानं तुम्ही अभ्यास खूप वाढवचा। ह्याच्यासाठी आवश्यक आहे TCS नेमका जोर कशावर देतं तर TCS या ठिकाणी जोर जे देतं एकदम तुम्हाला सांगतो की आपण ज्याला म्हणतो अप्लाइड, थोडक्यात सहजरित्या एखाद्या तज्ञाला ते बघितलं तर सुटल अशा प्रकारचे गणित बुद्धिमत्ता ते विचारतात। जास्त कॉम्प्लिकेटेड करत नाही, फक्त विद्यार्थी कन्फ्यूज होतात, वेळ पुरत नाही आणि म्हणून ते नापास होतात, असा याचा इतिहास आहे। बाकी हा सिलेबस अवघड आहे का नाही? हे मॅथ आणि रिजनिंग जर तुम्ही या 2 लोकांकडनं केलं या ठिकाणी शरद सर आणि मंगेश लोंढे सर, तर तुमचं येतं हे क्लिअरच होणार आहे। पण ज्या विद्यार्थ्याला वाटतं की घरी बसून करू त्यांनी असं कर। आता बघा जनरल अवेअरनेस, आता हे जनरल अवेअरनेस स्वतः मी शिकवतो, परंतु इथे एक मुद्दा असा आहे की मी जरी शिकवलं तरी प्रॉब्लेम इथं असा आहे की हे जनरल अवेअरनेस आहे, कधी करंटवर भर आहे, कधी नुसताच इतिहासावर भर आहे, कधी नुसताच विज्ञानावर भर आहे आणि त्याच्यामुळे प्रॉपर इथं ग्रिप सापडत नाही। परंतु एक विद्यार्थ्यांना मी नक्की सांगेन की लुसेंटचं जे जीकेचं पुस्तक आहे हे लुसेंटचं जीकेचं पुस्तक खूप चांगल्या प्रकारे करा। आपण पण TCS नुसार जी बॅच घेतली, तुम्हाला सांगतो मी स्वतः जे जीकेचा सर मास्तर आहे, आता मी सुद्धा जे जीकेची बॅच बनवलेली आहे पूर्ण, म्हणजे रेल्वेची भरती असेल, कुठे TCS असेल, तर यामध्ये मी तीच दक्षता घेतली। कोणती दक्षता घेतली की यामध्ये मॅक्सिमम जे आहे ते लुसेंट मधून डेटा कव्हर करायचा असतोय, का तर अशा प्रकारे केल्यामुळे काय आहे की इथं तुम्हाला सांगतो काय करंट अफेअर आणि लुसेंटचा डेटा मिळून 27-28 प्रश्न तुम्हाला इथं सहज सापडू शकतात। आणि अशा लेवलनं तुम्ही गेला तर 80+ जे आपलं टार्गेट आहे ते टार्गेट सहजरित्या आपलं पूर्ण होतं। आणि ते एकदा पूर्ण झालं की CBT 1 पास झाला की CBT 2 ला पण वेगळं काय नाही, तेच आहे। जनरल अवेअरनेस 50, मॅथमॅटिक्स 35, रिजनिंग 35, असं 120 मार्काचा पेपर, वेळ फक्त 90 मिनिट आहे। म्हणजे हा सिलेबस CBT 2 ला सुद्धा आहे, वेगळा असा काय नाही। म्हणून एकदा चांगला याचा अभ्यास करा, चांगल्या प्रकारची पोस्ट तुम्हाला नक्कीच मिळून जाईल। आणि जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांच्यापर्यंत हे लेक्चर भरपूर तुम्ही पाठवा। मी म्हणतोय ते तुमच्या लक्षात आलेलं असावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।